नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे भाषाभ्यास 10वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेत हा चौथ्या विभागात हा प्रश्न दाखवलेला असतो आणि महत्त्वाचे म्हणजे की या प्रश्नामध्ये याचा जो अभ्यास आहे तर तो अभ्यास आपणाला इयत्ता 1ली ते 9वी पर्यंतच्या व्याकरणावर आधारित आहे। अ आणि आ असे 2 उपप्रश्न या चौथ्या प्रश्नामध्ये असतात। आता अ जो आहे हा व्याकरण घटकावर आधारित कृती आहे, त्यामध्ये समास हा पहिला एक घटक आहे। 10वी परीक्षेसाठी कर्मधारय समास, द्विगु समास, द्वंद्व समास असे 3 प्रकारचे समास असतात आणि 2 समास तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला विचारले जातात। 2 मार्क यासाठी दिलेले आहेत। त्यानंतरचा आहे शब्दसिद्धी। शब्दसिद्धी म्हणजे आपल्याला 3 प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत। प्रत्ययघटित शब्द, उपसर्ग घटित शब्द, अभ्यस्त शब्द। 2 मार्काचा या ठिकाणी तुम्हाला हा भाग येतो। वाक्प्रचार यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये 4 वाक्प्रचार दिलेले असतात, 2 सोडवायचे आहेत, एकूण 4 गुण या ठिकाणी आहेत। त्यानंतर प्रश्न चौथ्यामध्ये आ जो आहे तर हा दुसरा उपप्रश्न आहे, भाषा सौंदर्य। यामध्ये 5 घटक आहेत। पहिला घटक आहे शब्दसंपत्ती। या शब्दसंपत्तीमध्ये 5 घटक आहेत। यामध्ये प्रामुख्याने आहे शब्दसमूहासाठी 1 शब्द लिहा, तर असे या ठिकाणी 2 उपप्रश्न विचारले जातील आणि हे 2 उपप्रश्न 1 मार्कासाठी आहे। त्यानंतर यामध्ये दुसरा घटक आहे समानार्थी शब्द, 1 मार्कासाठी आहे। तिसरा घटक आहे विरुद्धार्थी शब्द, 1 मार्कासाठी। चौथा घटक आहे वचन, 1 मार्कासाठी। 5वा घटक आहे शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा। म्हणजे शब्दसंपत्तीमध्ये हे 5 घटक आहेत, परंतु बोर्डाच्या परीक्षेसाठी 4च घटकावर प्रश्न विचारला जातो। यातील दुसरा जो आहे भाग तो म्हणजे लेखन नियमानुसार लेखन करणे, 2 गुण आहेत। यामध्ये 4 शब्द दिलेले आहेत, 1 अचूक शब्द ओळखायचा, तर असे आपल्याला 4च शब्द लिहायचे आहेत। त्यानंतर तिसरा जो आहे घटक विरामचिन्हे, 2 विरामचिन्हे आपल्याला ओळखायचे आहेत किंवा नाव लिहायचे आहेत, 1 मार्क आहे। चौथा जो घटक आहे पारिभाषिक शब्द, म्हणजे इंग्रजी भाषेतील शब्द प्रचलित मराठी भाषेत लिहावयाचे आहेत। त्यानंतर आता आपण सविस्तरपणे प्रश्न चौथ्यामधला आ हा जो उपप्रश्न आहे भाषा सौंदर्य, या उपप्रश्नाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की शब्दसंपत्ती यामध्ये 5 घटक आहेत, या ठिकाणी काळ्या पेनने दाखवलेले आहे। समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, त्यानंतर शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, शब्दसमूहासाठी 1 शब्द, हे 5 घटक आहेत। त्यापैकी पहिला घटक आहे समानार्थी शब्द, याचा आपण सविस्तर माहिती घेऊ। या ठिकाणी 4 उदाहरण दिलेले आहेत। पृथ्वी ग्रह आहे, किंवा 2 म्हणू किंवा आ धरणी ग्रह आहे, 3 धरती ग्रह आहे, वसुंधरा ग्रह आहे। 4ही वाक्याचा जर आपण अर्थ पाहिला तर अर्थ एकच आहे, म्हणजे ग्रह आहे, वाक्याचा अर्थ एकच आहे। म्हणजेच या ठिकाणी पहिल्या वाक्यामध्ये पृथ्वी, दुसऱ्या वाक्यामध्ये धरणी, तिसऱ्या वाक्यामध्ये धरती, चौथ्या वाक्यात वसुंधरा, हे सर्व शब्द एकच अर्थ आहे। म्हणजेच या सर्व शब्दांचा अर्थ समान अर्थ आहे। म्हणजेच
सर्व शब्दांचा अर्थ एकच असतो किंवा समान असतो त्याला समानार्थी शब्द असे म्हणतात. या ठिकाणी आपण एक उदाहरण पाहू. पृथ्वी, धरणी, अवनी, भूमी, धरती, वसुंधरा, क्षमा हे सर्व एकाच अर्थाचे शब्द आहेत. त्यानंतर आई या शब्दाला माता, जननी, माय, माऊली हे सर्व शब्द एकाच अर्थाचे आहेत, समान अर्थाचे आहेत, म्हणून याला समानार्थी शब्द असे म्हणतात. दुसरा जो घटक आहे या ठिकाणी आपण विरुद्धार्थी शब्द या घटकाचा अभ्यास करू. विरुद्धार्थी शब्द म्हणजे त्या शब्दांचा अर्थ हा विरुद्ध असतो किंवा उलट असतो. हे शब्द विरुद्ध अर्थाचे शब्द असतात, विरुद्ध अर्थ असतो त्यांचा. हे शब्द परस्परांच्या उलट असतात. जसे या ठिकाणी उदाहरण दाखवलेले अवघड, सोपे म्हणजे उलट अर्थ आहे. त्यानंतर कडू, गोड म्हणजे या ठिकाणी दोनांचा परस्पर उलट अर्थ आहे. काळा, गोरा म्हणजे दोन्ही विरुद्ध रंग या ठिकाणी दाखवलेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द हे उलट अर्थाचे असतात. या ठिकाणी आता आपण तिसरा घटक पाहणार आहोत. या घटकाचं नाव आहे शब्दसमूहासाठी एक शब्द. शब्दसमूह आपण यापूर्वीच पाहिलेलं आहे वर्णमाला या व्हिडिओमध्ये की शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. आता आपण खाली जर वाक्य पाहिलं, अशा शब्दांचा जो समूह असतो त्याबद्दल एक शब्द दिलेला असतो. या ठिकाणी आपण पहा उदाहरण दाखवलेलं आहे. श्रम न करता खाणारा. या पूर्ण वाक्यासाठी किंवा या शब्दसमूहासाठी आयतोबा किंवा आयत खाऊ असा शब्द वापरलेला आहे. दुसरे उदाहरण पाहू. खूप दानधर्म करणारा, खूप दानधर्म करणारा अशा 3 शब्दांच्या समूहासाठी एकच शब्द वापरलेला आहे, दानशूर. तिसरे वाक्य आहे ज्याला कधीही मृत्यू नाही, त्यासाठी अमर हा एक शब्द वापरलेला आहे. म्हणजे यावरून आपल्या एक लक्षात येईल की अशा शब्दसमूहांसाठी एकच शब्द ही मराठी भाषेची खास शैली आहे. मराठीमध्ये असे अनेक शब्द आपल्याला पाहायला मिळतात. नंतरचा पुढचा घटक आपण पाहणार आहोत, चौथा घटक, तो म्हणजे शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. या ठिकाणी आपल्याला एक शब्द दाखवलेला आहे आणि तो शब्द आहे बालपण. उदाहरणार्थ आपण घेतलेला आहे बालपण. बालपण या शब्दामध्ये 4 अक्षरे आहेत, बा, ल, प, न. आता या शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. तर पहिला आपण एक शब्द दाखवलेला आहे बाल. बाल म्हणजे केस किंवा अर्भक, म्हणजे आपण इथं अर्थपूर्ण हा शब्द तयार झालेला आहे. दुसरा आहे पण. पण हा एक अर्थपूर्ण शब्द आहे आणि आपण तो उभयन्वी अव्यय म्हणून वापरतो. त्यानंतर लप म्हणजे लपणे, या क्रियेसाठी हा आपण शब्द वापरतो. बाप म्हणजे वडील. तर असे अर्थपूर्ण आपल्याला शब्द तयार करून ते लिहावं लागतात. परीक्षेसाठी आपल्याला 2 लिहावे लागतात. नंतरचा भाग आहे वचन. हा शेवटचा घटक आहे वचन. या ठिकाणी एक आपण नामाचं नाव लिहिलेलं आहे, एक नाम आहे आंबा. आंबा या शब्दाचा आपण उच्चार केल्याबरोबर एक वस्तूचा बोध होतो, एकाच वस्तूचा बोध होतो. त्यानंतर आंबे असं म्हटल्यानंतर 2 किंवा अधिक वस्तूंचा बोध होतो. म्हणजेच ही संख्या जी आपल्या लक्षात येते याला वचन असे म्हणतात. नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो एक धर्म आहे त्याला वचन असे म्हणतात. वचनाचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे एक वचन, दुसरा प्रकार आहे अनेक वचन. जसे की कुत्रा, एकच संख्या लक्षात येते. कुत्री, 2 किंवा 2पेक्षा अधिक आपल्याला वस्तू त्या ठिकाणी दिसतात. नदी म्हटलं की आपल्याला
एकच नदीचा बोध होतो. नद्या म्हटलं की अनेक नद्यांचा बोध होतो. म्हणजे एक वचनामध्ये एकच वस्तू, अनेक वचनामध्ये दोन किंवा त्यापेक्षा अधिक वस्तूंचा आपल्याला बोध होतो. तर या पाचही घटकांचा आपल्याला आणखीन जास्त अभ्यास करण्यासाठी हा भाग चांगला समजून घ्या. हा व्हिडिओ वारंवार पहा आणि त्याला पूरक इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे पुस्तक, तसेच इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्तीचे पुस्तक, त्यासाठी अधिक काही इतर संदर्भ पुस्तके पहा. म्हणजे आपला किंवा मराठी व्याकरणाची पुस्तके पहा, तर त्या अनुषंगाने त्याचा जास्तीत जास्त अभ्यास होईल. एक मात्र लक्षात ठेवा, इयत्ता 10वीसाठी परीक्षेसाठी हा जो घटक ठेवलेला आहे, तर त्याचा अभ्यासक्रम म्हणजे 1लीपासून 9वीपर्यंतचा जो व्याकरणाचा भाग आहे किंवा जे या अभ्यासाला होते त्या संदर्भातला तो अभ्यास भाग या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचा आहे. धन्यवाद.